त्याचं पोट बघा भुकेला आहे हो, कसा हात कापतोय त्याचा, मान काढते बिचाराची, तोंड कसं सुकून गेलाय, किती दरिद्रीची परिस्थिती आहे त्याची बघा. तो भगवान परमात्मा स्वतः आणि अशा दरिद्री ब्राह्मणाला देव, द्वारका नगरीचे राजे, 16,108 पत्न्या, आणि देव स्वतः पायदळ गेले, पायात काहीच घाललं नाही, आणि देव त्याला आणताय बघा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, हरे पूर्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण देवाने त्याला आणि रुक्मिणी मातेला बोलवलं देवाने. रुक्मिणी माते आरतीचं ताट करून ये, चला उठा रुक्मिणी माता. रुक्मिणी माता आरतीचं ताट घेऊन आली, पाणी घेऊन आली, देवाचे पाय धुवा, खाली भांडं ठेवा, एखादी परात वगैरे काही भांडं, हा देवाचे पाय धुवा. भगवान श्रीकृष्ण स्वतः सुदाम देवाचं काय भाग्य की प्रत्यक्ष ब्रह्मांड नायक, जे लोक भगवंता करतात, तपश्चर्या करतात, ध्यान करतात, त्याला देव भेटत नाही, पण आज दरिद्री ब्राह्मणाला देव भेटले, आणि प्रत्यक्ष देव त्याची बघा पूजा करताय. देव पूजा करा, देव काय करताय पहा, पूजा करताय. अगोदर पाणी टाका, पूजा करा, अक्षता व्हा, कुंकू टाका, नंतर देवाच्या कपाळाला कुंकू लावा, अक्षता बघा. सुदाम देवाला पूजा कपाळाला कुंकू लावा, अक्षता टाका. अशा प्रकारे हुआ रुक्मिणी को बहुत अचंबा, ये महिमा कैसा अजबा गया है, अरे द्वार बालो कन्हैया से कह दो, मिलने सुदामा गरीबा गया. तुम्ही पूजा करा, मिलने सुदामा गरीबा. ती रुक्मिणी विचार करू लागली, एवढा दरिद्री ब्राह्मण, आणि देवाला काय याचा पुळका आला. देव स्वतः पाय धुताय, बसा खाली, खुर्चीवर बसा. बघा देवाने टीका लावत असताना, देवाला कृष्ण द्या ना, कृष्ण भगवंत, देवाने टीका लावत असताना त्याचं प्रारब्ध बदलवलं. कारण सुदाम्याच्या कपाळावर सटवीने लिहिलं होतं. काय लिहिलं होतं? सुदाम्याच्या कपाळी लिहिले होते विधीने. म्हणजे याच्या जीवनामध्ये लक्ष्मी नाही, हा दरिद्री आहे. पण भगवान परमात्म्याने टीका लावताना अशी कृती केली की त्याचं प्रारब्ध उलट करून टाकलं. उलट होतं तर सिद्ध करून टाकलं, क्षय होतं तर यशस्वी करून टाकलं. काय करून टाकलं? यशस्वी. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरी कृपेच्या नाच झाला, हरी कृपेच्या नाच झाला, हरिमुखी गाता हर परी चिंता, हरिमुखी गाता हर परी चिंता, हरे कृपेच्या नाच झाला, हरे कृपेच्या नाच झाला, हर परी चिंता, हरे कृपेच्या हर चिंता. देवाची खुर्ची पण ठेवा, आमने सामने ठेवा, दोघं संवाद करतील. आता समोर आपल्या भगवान श्रीकृष्णाच्या घरी ते भगवान परमात्मा म्हणू लागले रुक्मिणी मातेला, याची आंघोळ करा. सर्वांनी त्याची आंघोळ केली. आता देवाला काही एक बायका होत्या का? 16,108 बायका. पण सुदाम्या म्हणू लागला, माझ्या अंगावर पाणी टाकू नका, मला सांभाळ लावून नका. तो लाजू लागला विचार. मग देवाने सांगितले, याचे फाटके कपडे धुवून टाका आणि चांगले कपडे घ्या. त्याला चांगले कपडे देण्यात आले. मग दोघांचा संवाद सुरू झाला. एकमेकाशी बोलतायत, पहा किती मस्त कला करतायत, काय नाटकीय व दोघे भाऊ फार कलाकार आहे. भगवान श्रीकृष्ण ते मित्रच होते ना एकमेकांचे. काय होते? मित्र होते. वा वा वा. पाहन देव कसे पाहताय सुदाम्याकडे, सुदामा कसा पाहतोय. पण सुदाम्यानं मनात ठरवलं होतं देवाजवळ काही मागायचं नाही, पण देवानं ठरवलं होतं याला मागल्याशिवाय द्यायचं नाही. सुदाम देव होऊ लाग. बघा भगवान श्रीकृष्ण म्हणता, का रे सुदाम्या,
तू रस्त्यानं आला, तुझं लग्न वगैरे झालं का म्हणे? हो म्हणे देवा झालं. अरे मित्राला विसरला तू. हा, तुझ्या लग्नामध्ये मला पत्रिका दिली आणि मला विसरला तू. बरं सांग, तुझी पत्नी कशी काय? म्हणे चांगली आहे म्हणे. किती मुलं आहे म्हणे? 2-4 मुलं, व्यवस्थित आहे सगळं काही. सुदाम्यानं ठरवलं होतं की देवाजवळ काही मागायचं नाही, पण भगवान श्रीकृष्ण म्हणू लागले, सुदाम्या तू आला, पण माझ्या वहिनीने माझ्याकरता काही भेटवस्तू पाठवली का? पहा, ते सुदामदेव आणि ती पोह्याची गाठोडी लपवतोय. कसा लपवताय? तर लाज वाटते ना. देवाची नगरी द्वारका नदी बघा, तो देव हिसकतो आहे. काय त्या मुकुटडीत पाय म्हणतो, देव हिसकताय. पहा ते देवाने हिसकली. दाखव म्हणे सुदाम्या. सुदाम्याला लाज वाटतो विचारायला. गरीब सुदाम ब्राह्मण पोहे आणले होते देवाच्या. देवाने ती गठोडी सोडली. बघा कशी देव सोडताय. पहा ते गाठ बी सुटत नाही सुदाम्याची. सुदाम्यानं कशी काय गाठ मारली काय माहीत. देव सोडताय. पाहताय त्या गाठोडीमध्ये काय पाहता तर पोहे. बघा देव ते पोहे खाऊ लागले. खा पोहे. ती खाताय पोहे. बाबा काय बकना मारला पाहो. रुक्मिणी माता उठली. उठा रुक्मिणी माता. आणि रुक्मिणी मातेने देवाला म्हटलं उठा. रुक्मिणी मातेने देवाला म्हटलं का एकटेच पोहे खाताय म्हणे, मलाही द्या. ही रुक्मिणी माता आली. रुक्मिणी मातेला नवल वाटलं, घ्या ही पोहे खा त्यांच्यातली पोहे. वा वा, पाहते रुक्मिणी कशी उठली, कशी पाहते देवाकडे. देव बी तिच्याकडे पाहताय. हा, देव बी तिच्याकडे पाहताय. तिला नवल वाटलं, हा दरिद्री ब्राह्मण आणि देव याचे पोहे खाताय. फाटक्या उपरण्यातले आला लक्षात. देव हा घ्या थोडा ते पोहे या खा आता. घेऊन घ्या ते पोहे गाठोडी. गाठ म्हणून घ्या. ठेवा जाऊ दे. गोपाल कृष्ण भगवान. अशा प्रकारे त्या रुक्मिणीला नवल वाटलं. मग भगवान परमात्मा म्हणू लागले की माझ्या भक्ताच्या घरात पोहे सुद्धा नाही, 4 घरचे पोहे मागले. मग त्या ठिकाणी सुदामदेव राहू लागले. मग एक दिवस संवाद सुरू झाला. एकमेकाशी बोलताय पहा, कोणा खाना करताय कसे पाहता एकमेकाशी बोलू लागले. देव म्हणू लागले का रे सुदाम्या, आपण गुरुदेवाकडे होतो, सांदीपनी ऋषीकडे शिक्षण करण्याकरता गेलो होतो अवंती नगरीमध्ये म्हणजे उज्जैनला. आम्ही एक दिवस सरपण आणण्याकरता गेलो होतो. तू मागून आला होता म्हणे आणि तुझे दात वाजत होते म्हणे थंडीने. देवा 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 आता बोलू नका म्हणे. त्याला कळालं की आपण देवाला चोरून काय खाल्ले, फुटाने खाल्ले. पश्चाताप झाला सुदाम देवाला. देवा देवा गोष्ट काढू नका. अशा प्रकारे आणि आपले सांदीपनी ऋषीचे बघा आश्रमातले जे बघा दिवस होते किती आनंदात गेले. 64 दिवसामध्ये 64 कला, 4 शास्त्र बघा, 6 शास्त्र, 4 वेद, 18 पुराण सर्व आपण शिकलो. अशा प्रकारे बोलताय बा एकमेकाशी. आणि सुदामदेव त्या ठिकाणी राहू लागले. एक दिवस सुदाम पंचपक्वान्नाचा दिवस खाऊन बघा झोपली. मग त्यांना झोप लागत नव्हती. मी इथं तर चांगलं खातोय म्हणे, पण घरी मुलांना काही मिळालं असेल. रुक्मिणी पाहू लागली, सुदामजी असे मध्येच काऊन उठता बरं, तुम्हाला माझ्या बहिणीची आठवण येते का म्हणे. नाही नाही तसं काही काळजी नाही म्हणे. घरचं कसं काय चालू आहे म्हणे, सर्व व्यवस्थित चालू आहे. सुदाम्यानं ठरवलं होतं देवाचं काही मागायचं आणि देवानं ठरवलं होतं याला काही द्यायचं नाही. 8-10 दिवस तिथे राहिले. आपण तो इथं मजा मारतोय, चांगलं खातोय, पण घरी काही भेटेल की नाही, मुलांना काही भेटलं असेल की नाही. मग देवाची अनुमती घेतली, जाण्याकरता निघाले. म्हणून लागले सुदामदेव, देवा आता मी जातो. हां पहा कसे बोलताय मी. देव म्हणू लागले अरे ते चांगले कपडे पहा माझे, तुझे फाटके कपडे घाल. सुदामदेव म्हणू लागला देव काय कंजूस आहे, याला काही ड्रेसचं कमी आहे का म्हणे. त्याच्या घरी काय कमी आहे, सोन्याची ड्रेस आहे, सगळे पोशाख हा द्वारकेचा राजा आहे. पण कपडे काढून घेतले, दुसरे फाटके कपडे घातले. बरं सुदामदेवाकडे काही लोक पायी आले होते, पण देवाकडे रथ होते, हत्ती होते, घोडे होते, कशाची कमतरता नव्हती. पण देवाला पायीच बघा पाठवत आहे. चला हळूहळू निघा आता सुदामदेवाला पोचवत आहे बघा. असे जा पुन्हा इकडून तिथं बसा करत निघून. पहा सुदामदेव निघाले. पण सुदामदेव विचार करता काय देव कंजूस आहे, आपल्याला पायदळ पाठवतो आहे. चांगले कपडे काढून घेतले, फाटके कपडे दिले. मी देवाजवळ काही मागितलं नाही, देवाने काही केलं नाही. आता आपली पत्नी काय म्हणेल, तिला काय उत्तर देऊ. निघाले जाण्याकरता. निघाले पुन्हा बघा चालले हळूहळू.
हा बंधुप्रेम पहा, मित्रप्रेम आहे, बंधुप्रेम आहे. गेले द्वारका नगरीच्या बाहेर. हा पुन्हा एकमेकाला आलिंगन देत आहे, द्या एकमेकाला आलिंगन. पहा सुदामदेव म्हणू लागले, अरे कृष्णा तुला 16,108 बायका आहे बाबा, प्रत्येकीला 10 मुलं आहे, सगळ्याची काळजी व्यवस्थित घ्यायची आहे, तुझी तब्येत खराब होऊन जाईल म्हणे देवा. अशा प्रकारे दोघांचा संवाद झाला आणि सुदामदेव आता घरी निघाले. देव इकडे येत आहे, आता या देवा इकडे. सुदामदेव तसे फिरून आले की पुन्हा खुर्चीवर या इकडे, तिकडून फिरून या. असे आपला आहेच आपल्या द्वारका, आपली द्वारकामाई आहे ना, या तिकडून रस्ता बसा देवा. अशा प्रकारे सुदामदेव निघाले. सुदामदेव विचार करतात, बसू दे देवा, समोर खुर्ची करा, आता तिकडे असं तोंडाला पाहिजे देवाचं. हा वा देवा. गोपाल कृष्ण भगवान की जय. सुदामदेव निघाले, घरी जातो लागले, पण देवाने काही दिलं नाही, आपण काही मागितलं नाही. आता पत्नीला काय सांगू. जाता जाता लक्क असा प्रकाश पडला. तर हे कोणतं गाव आहे बरं? हा लक्क प्रकाश पडला आहे. हे निंबाचं झाड आहे, चिंचचं झाड आहे आणि हे पिंपळाचं झाड आहे. आपल्याच गावाचा रस्ता आहे. सुदामदेव तिकडनं आले. आल्यानंतर ती सुशीला आली त्या ठिकाणी. हा येऊ द्या सुदामदेवाला. हा या सुदामदेवाला उभं करा तिथं, येऊ द्या. हा ते सुशीलेला उठवा, सुदामदेवाची पत्नी. चला आरती करा सुदामदेवाची. सुदामदेवाची आरती करण्याकरता सुशीला निघाली, पण तो सुदामदेव तिच्याकडे पाहायला तयार नाही. अहो मी तुमची सुशीला पत्नी आहे. बघितलं तर पत्नीच्या अंगावर भरजरीची दागिनी, नगर सोन्याचं झालेलं. बापरे एवढं कसं का गं म्हणे, हे कसं काय झालं एवढं. तो सुदामदेव त्या सुशीला विचारतो, हे सोन्याची नगरी कशी झाली. ते सुशीला म्हणू लागली, तुम्ही द्वारकेला गेले भगवान परमात्म्याकडे आणि इकडे चमत्कार झाला, लक्षात घ्या. या सुदामजी बसा. भगवान परमात्म्याला बघा ते मनामध्ये म्हणू लागली, आता सुदामदेवाची द्वारका नगरी सोन्याची झाली आहे, तो राजा झालेला आहे बघा, लक्षात घ्या. मग देवाला देऊन लागले, देवा 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 एवढं दिलं तुम्ही, मी तुम्हाला कंजूस म्हटलं, कृपण म्हटलं, मंदिराचा काम कवटाला रडू लागले. देवा देवा मी तुम्हाला फार बोल दिला, पण तुम्ही मला भरपूर दिलं, हे वैभव दिलं, मला राजा बनवलं. या वैभवामुळे व या सत्तेमुळे माझ्या भक्तीमध्ये अंतर पडू नये, एवढंच देवाच्या चरणी मागणं आहे, लक्षात घ्या. अशा प्रकारे आणि एकच प्रमाण सांगतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्त प्रवृत्त अश्नामी प्रयतात्मना. देवाला पान फूल फळ काही द्या, शुद्ध भावाने देव ते ग्रहण करतो. हरी सुदामा ब्राह्मण दुःखी दरिद्री मिळेला. मुष्टी बोय घेऊनिया त्याचे भेटीला गेला. इकडे तुम्ही या देवा बसा. ब्रह्मा इकडं या. मुष्टी दरिद्री मिळेला. किती गरीब आहे तो सुदामदेव, पण आता सोन्याची नगरी झाली आहे. हे जवळ झालं धोतर द्यायचं नाश्तासाठी सोन्याचं धोतर झालं. या मुष्टी मोय हे घेऊनिया त्याचे भेटीला गेला. भाव देखुनिया गाव सोनियाचा दिला. विठोबाचा धर्म लागो त्याचे चरणी लक्ष लागो. सावड्याचा धर्म लागो त्याची चरणी लक्ष लागो. विठोबाचा धर्म लागो त्याची चरणी लक्ष लागो. सावड्याचा धर्म लागो त्याची चरणी लक्ष लागो. भगवान अर्जुना सांगता, अर्जुना मग निश्चिम भाव उल्लासे मज अर्पयाची मिसे फळ आवडते शिवलताचे हो.
भगवान परमात्म्याने त्याचे पोहे खाल्ले, सुदामदेवाची सुदाम नगरी सोन्याची करून टाकली, त्याला राजा बनवून लक्षात घ्या. ऐका महिमा आवडीची, बोरे खाये भिल्लटीची, थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला, पोहे सुदामदेवाचे पक्के मारी कोरडेची. म्हणून शुद्ध भाव जर असला तर देव सर्व काही देत असतो, लक्षात घ्या. म्हणून सुदामदेवाचं प्रारब्ध बदलून टाकलं. अशा प्रकारे सुदामदेवाची कथा राजा परिषदेला शुकदेवाने सांगितली. इथे सुदामदेवाची कथा समाप्त झाली. गोपाल कृष्ण भगवान की जय. 2 मिनिटं फक्त आपण देवाचं भजन करू आणि आरतीला सुरुवात होईल. आरतीचे यजमान बोलून घ्या. हरी गोविंद जय जय गोपाल जय. गोविंद जय जय गोपाल जय जय. गोविंद जय जय गोपाल जय. गोविंद जय गोपाल जय. गोविंद जय जय गोपाल जय. गोविंद जय जय गोपाल जय जय. आधार मन हरि गोविंद आधार मन हरि गोविंद जय जय. आधार मन हरि गोविंद आधार मन हरि गोविंद जय जय. गोविंद जय जय गोपाल जय. गोविंद जय जय गोपाल जय जय. आधार मन हरि गोविंद जय. आधार मन हरि गोविंद जय. गोविंद जय जय गोपाल जय. गोविंद जय जय गोपाल जय जय. आधार मन हरि गोविंद जय. आधार मन हरि गोविंद जय जय. गोविंद बोलो हरि गोपाल बोलो. गोविंद बोलो हरि गोपाल बोलो. आधार मन हरि गोविंद. गोविंद बोलो हरि गोपाल बोलो. गोविंद बोलो हरि गोपाल बोलो. आधार मन हरि गोविंद. हरि गोविंद बोलो. कुंडलिकावर्ते हरिडोल श्री जादेव हरिनाथ भगवान महाविद्यालयेश्वर महाराज आदिशक्ती मुक्ता उमापति महादेव की जय. श्रीमद भागवत महापुराण की. सद्गुरु झेंडूजी महाराज, सद्गुरु जोग महाराज की जय. सद्गुरु राजाराम शास्त्री महाराज, सद्गुरु जगन्नाथ महाराज, सब संतन की. कुंडलेश्वर भगवान जय जय श्री राधे श्याम. आरती करू तुझ भगवंता. श्री दुर्गमुनी नमस्ते नाना परिणे आईले. आई आता आरती करू तुझ भगवंता.
आरती करू ग भगवंता गमते गणू मानस देव मानस जो माने योग निर्मल भक्ति जले भरिता विहरे हरि हंस जीवित लोक सुमकमळे संत जिज तुणे देवुनी रमले आनंद बले रसमिता आरती करू भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू भगवंता अपार महिमा नंदाचा वदवेला कोणाचा प्राणचे कीर्तन कारांचा देवाचा विवृंदाचा जनुलाचा स्वयं प्रभेचा द्वादश घडीचा रविवंदनीचा समारोहा आरती करू तुझा भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझा भगवंता चंदन रे राधे कोटा विजय देवी मन पूर्णा अनन्य होता या शरणा कलिकट रे जन्म मरणा पिता पदाती निररे शांती नाथई वदती कृष्णपदे आरती करू भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता आरती करू तुझ भगवंता आरती करू तुझ भगवंता श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज आदिशक्ती मुक्ताबाई की जय सद्गुरु जोग महाराज सद्गुरु झेंडूजी महाराज प्रभु रामचंद्र भगवान पवन सुत हनुमान श्रीमद भागवत महापुराण की जय कुंडलेश्वर भगवान की जय जय श्री राधे श्याम सर्वांनी